तर अशा प्रकारे आमचं सगळं आवरलेलं आहे आणि पहाटेचे वाजलेले आहेत 4 आणि कारण ती आता ही तिचं झोपायचंच टायमिंग आहे, माझं पण झोपायचं टायमिंग आहे. तर मग आम्ही म्हटलं की याच टायमिंगला निघूयात सकाळ सकाळ आणि आज शनिवार आहे तर थोडं कसं ट्रॅफिक पण राहील. तर ट्रॅफिक नको लागायला म्हणून पहाटे निघतो आम्ही. ते पाहू शकता बाळ आमचं झोपलेलं आहे. तर तिला असं सुचलं ना गाडीत ठेवणं, गाडीत बेड बनवलेलं आहे आम्ही. तर आता आम्ही निघतो, चला. तर असं आमचा बेड आणि हे आमचं बाळ उठलेलं आहे. आता तिला झोपेल गाडी सुरू झाल्यानंतर. इकडे आहो, बाहेर बघू शकतो वातावरण. बॅग काढून चेक. आमच्या आहो बाळाला घेऊन लेट्स गो. प्रकारे आमचा चहा नाश्ता झाला. चेहरा इग्नोर करा कारण झोपेत न उठलो आणि आमचं बाळ पण झोपेत न उठलंय. मस्त खेळते. चहा वगैरे पिला आम्ही आता इथे थांबून आणि आता निघालो परत. आता 1 तासच लागेल आम्हाला जायला. थोड्याच वेळात पोचू आम्ही. हो काय तुला बोलायचं हां बोल. काय म्हणायचं? लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्यांनी पण बेड बनवला. चला. काय होईल सारखी माझ्याकडेच बघत राहते. तुझ्याकडे बघत असते? हा माझ्याकडे बघत असते सारखी. तुमच्याच गेले ना म्हणून. पोरगी सारखी बघत असते माझ्याकडे. म्हणता ना कार्बन कॉपी पप्पांची. घ्या माझ्याकडेच बघते सारखी. हो म्हणते. नॅशनल हायवेला ट्रॅफिक आहे. 6 लेन हायवेला ते पण. इकडनं जाणारे 3 आणि त्यांनी तिकडचे पण 3 कब्जा करून टाकले. तिकडे पण ट्रॅफिक बघा त्या साईडला पण. ऍक्च्युली ती येण्याची लाईन आहे बट घरी जाण्याची ओढ किती लोकांमध्ये. त्यांना लेन पण कळत नाही, कुठेही घुसतात. आम्ही आपले बिचारे गप्पापर्यंत चाललोय. पहाटे 4 वाजता उठलो होतो. पहाटे 2:45ला उठलो होतो मी की लवकर निघायचंय, ट्रॅफिक नको लागायला. ऍट देन इथं आल्यानंतर हायवेला ट्रॅफिक लागले आम्हाला, नॅशनल हायवेला. मग काय म्हणणार ना नॉन पुणेकर्स. मी पुणेकर आहे, मी पुणेकरच राहणार. तुम्ही नॉन पुणेकर. मी पुणेकर, तुम्ही नॉन पुणेकर. वेन पुणेकर आणि नॉन पुणेकर मीट्स समानता कम्स. मिक्सचर ऑफ नॉन पुणेकर आणि पुणेकर. भांडणच नको व्हायला. व्हिडिओ येतात ना रील्सला, गावी चाललो, काही जण टाकतात की पुणे खाली होणार. त्याच्यावर आपले भांडण झाले समज म्हणजे गप्प बसावं. मी दोघांकडनं कसं बोलू. ट्रॅफिक बघू शकता कसली डेंजर ट्रॅफिक आहे. असली म्हणजे मग मी सांगितलं ना की आमच्या माणसं ह्या लेनवाले माणसं पलीकडे गेले होते, आता उलट झाले. त्या लेनवाले माणसं पण इकडे आलेत. ही म्हणजे त्यांनी पण ऑलमोस्ट 5 लेन एक्वायर केल्यात. ती एकच ठेवली आम्हाला इकडून तिकडून कुठेतरी ऑफ रोडिंग करत गाडी घालण्यासाठी. तिकडून पण तुम्ही पाहू शकता कसलं ट्रॅफिकच्या. डिझायर ऐवजी थार असते केली बी असतं ऑफ रोडिंग. मॅनिफेस्टेशन पाहू शकता. मोठ्याच्या मोठ्या रांग आहेत. तिकडे समोर पाहू शकता किती. तर अशा प्रकारे आम्ही पुन्हा एकदा थांबलोय. ट्रॅफिकमुळे खूप जाम झालं आणि आता भूक लागलेली आहे आणि वाजले 10. आम्ही यांचा प्लॅन होता 8:30 पर्यंत घरी पोहोचायचा. पोहोचले का हो घरी? हो, मनात आता मी नाश्ता करून घेतो. समूची छान झोप झालेली आहे, आता ती फ्रेश झाली आहे. चला समोरा.
झोपेले का? झोपेत मॅडम झोपेत. शमू हे पिलू, हे पिलूडा कुठे आलं बाळ? कुठे आलं? कुठे आली बाळ? कुठे आली ग? झोप आली तुला? हा ओळखू आहे ना? कोण दिसते? कोण दिसतो शंभूला? हा आजी ओळखू आहे ना तुला? हसलं ग गोड हसलं. हसलं गोड हसलं. कुठे आले? कुठे आले शंभूला? झोपेत होती ती. शंभू झोपेत होती आहे. चल पुढं चल. शमता सरकली पुढं. सरकली शमत. शमूचे बाप्पा करते. जय जय पडते हा पाय. बाप्पाला म्हणा तिथे छान आशीर्वाद दे बाप्पाला म्हणा. जय बाप्पा जय बाप्पा. तर आम्ही दुपारी पोहोचलो आणि छान झोप घेतली कारण खूप दमलो होतो. पहाटे निघालो होतो आम्ही. आल्यावर छान आराम केला, नंतर जेवण केलं आणि इकडे आता संध्याकाळचे वाजलेले आहे 6:30 आणि छान देवपूजा झालेली आहे आणि दिवे पण लावले मी तुम्हाला दाखवले. केवढी केली मला माहिती लागणारच आहे मग आता ते कढई पण ते मोठी घेतली ना. काही कढई आहे ती पण ती याच्यात डाग आता ना लगेच डाग आहे तिच्यामध्ये म्हणून आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. मस्त जेवण झालेलं आहे आणि इकडे आमचं बाळ पण आता झोपायच्या तयारीत आहे. आता झोपेतनं उठून झोपली होती, परत उठली. आता परत तिला झोपवायचे. आता वाजलेले आहेत 9, 9:30 वाजत आलेले आहेत. तर ती छान रेडी झाली. तर पप्पाने तिला रेडी केली झोपण्यासाठी. तर आजचा खूप प्रवास झाला आमचा. खूप ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्याच्यानंतर घरी आलो, झोपलो, जेवण केलं आता छान. तर छान डबा वगैरे झाला आणि आता झोपायची वेळ. तर सगळ्यांना गुड नाईट. कधी पाहत असेल तेव्हा. तर चला बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका.